क्राईम ब्रांच युनिट 2ची टीमने त्यांच्या एक केसचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये पायधानी पोलीस स्टेशनची केस होते आणि ते युनिट 2 क्राईम ब्रांचकडे चालू होते. हा जे केस होते त्या केसमध्ये सायबर फ्रॉड तसेच ऑनलाईन गेमिंगचे जे इलिगल पैसे होते त्यांचे ट्रान्सफरच्या केस होते त्यामध्ये. आणि त्यांचे अपर लिंकच्या शोधमध्ये त्यांना असं सापडले की मुंबईवरून काही अकाउंटच्या डिटेल ते बसचे मार्फतीने गोवाला जात होते आणि त्यानंतर गोवाला पण एक टीम बसलेली आहे जे अशा प्रकारच्या फ्रॉड करतात. ते गोवाला टीम गेले तर तिथे त्यांना एक विला होते 2000 स्क्वेअर फीटचे 2 फ्लोअरचे, त्यामध्ये 12 लोक सापडले. ते कलंगूट एरिया आहे, बीचचे जवळ आहे. आणि तिथे हा 12 लोक दिवस रात्री ते जे सायबर फ्रॉड झाली आणि ऑनलाईन गेमिंगचे इलिगल पैसे आले त्यांच्या ट्रान्सफर करण्याचे त्यांचे काम होते. तर त्यांचे करून 15 लॅपटॉप, 85 मोबाईल्स आणि अजून बरेच ATM कार्ड्स, पासबुक, चेकबुक तसेच राउटर्स वगैरे सापडले. आणि त्यामध्ये असा दिसले की मागच्या 6-8 महिन्यामध्ये त्यांनी जवळपास 500 कोटीचे ट्रान्सफर केलेले होते. आणि तसेच आता अकाउंट्समध्ये जवळपास 50 कोटीपेक्षा जास्त आहे जे आता फ्रीजिंगच्या प्रोसेसमध्ये आहे अकाउंट्स. आणि हा जे 12 लोक आहे त्यांची जे वय आहे 20-25 हा वय ग्रुपचे आहे तो. आणि त्यांना हा करण्याच्या पूर्वी जवळपास 10-15 दिवसचे ट्रेनिंग देत होते आणि त्या ट्रेनिंगनंतर हा तिथे काम करत होते. त्यांना ते अराऊंड 35,000 वगैरे मंथलीचे सॅलरी होते आणि तसेच त्यांना कमिशन दिले जात होते ट्रान्झॅक्शन वाईज. तर हा जे ग्रुप आहे जे सापडलेले आहे त्यांचे काम आहे पुढच्या ट्रान्सफर करणे. तसेच ह्यांचे मागे एक दुसरा टीम जे ॲक्च्युली कॉल करून आणि बाकी सायबर फ्रॉड करून पैसे जनरेट करत होते तो पण शोधणे आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. तसेच पुढचा जे लिंक आहे अजून पैसे वगैरे कुठे गेले आणि पुढे दुबईच्या लिंक आहे तो पण आम्ही तपास करणार. गोवा त्यांनी चूज का केले, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. सो ते पण आमच्या इंट्रोगेशनचा पार्ट आहे की गोवा पीपल आर मोस्टली एज्युकेटेड 10th, देअर एज्युकेशन इज अप टू 10th or 12th. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.